काकसकोप जलाशय जे आहे तिथं आम्ही ह्यावेळी दरवर्षी ज्याप्रमाणे आम्ही गंगापूजन करत असतो श्रावण महिन्यामध्ये त्याचप्रमाणे इथं आज केलेलं आहे. आणि ह्यावेळी अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार प्रत्येक वर्षापेक्षा जास्त पाणी इथं जमलेलं आहे. तर त्यामुळे बेळगावकरांना 58 वॉर्ड जे पूर्ण बेळगावमध्ये आहेत त्या वॉर्डमध्ये कुठंही पाण्याचा कमतरता पडणार नाही असं अधिकाऱ्यांचं सांगणं आहे. ह्यावेळी आता कसं आहे की इथंसुद्धा आणि आम्ही हिडकर डॅममधून सुद्धा पाणी घेत असतो त्यामुळे इथून अर्धा आणि हिडकर डॅममधून अर्धा घेतल्यामुळे पाण्याचा काय अभाव येणार नाही असं अधिकाऱ्यांचं सांगणं. आणि मला पण ह्यावेळी इथं बघितल्यानंतर तसंच वाटतं. 2026पर्यंत पुरेल काय मार्चपर्यंत? ह्यावेळी आता कसं आहे 24 तास पाण्याचे जे कार्यक्रम चालू आहे LNTच्या माध्यमातून जे पाईपलाईन करणं चालू आहे ते आमचा जर प्रोजेक्ट ह्यावेळी जानेवारी फेब्रुवारी महिन्यात जर काही ठिकाणी कंप्लीट झाला तर आम्हाला आणि पाणी उरतं आहे जास्त. कारण का 24 तास जे पाणी लोक वापरतात त्याच्यामध्ये आम्हाला पाणी उरत राहतं म्हणजे पाणी कमी लागतं. पण आता इतकं पाणी असून सुद्धा एक ठिकाणी पाण्याचा पुरवठा बरोबर होत नाही. सध्याची परिस्थिती तीच आहे. कारण का सध्या कसं आहे जुनी पाईपलाईन आहे जी मला वाटतं 40-50 वर्षाच्या पाठीमागची पाईपलाईन आणि त्यांना तेवढं पुरवठा करणं साध्य नाही आहे. पाईपलाईन जुनी असल्याकारणानं त्यावेळेचं जे पॉप्युलेशन त्या काळचं होतं जनसंख्या त्यावेळेची होती त्याप्रमाणे ती पाईपलाईन घातलेली आहे. पण आता जनसंख्या वाढल्या कारणानं ते त्या सगळ्या लोकांना पुरवणं त्या पाईपलाईनमधून अडचण झाली. थँक्यू.